माझे क्लायंट आहेत, त्यांनी त्यांच्या मुलीसाठी आम्ही मिळून एक स्ट्रॅटेजी बनवली। ती स्ट्रॅटेजी मला तुमच्या सर्वांशी शेअर करायला आवडेल। तर ती स्ट्रॅटेजी अशी आहे की त्या मुलीला 20,000 रुपये म्हणून जॉब लागला आणि तिच्या आई वडिलांनी ठरवलं की पहिल्या दिवसापासून तिची काही ना काहीतरी गुंतवणूक व्हायला हवी। ती जी गुंतवणूक आहे, मग असं ठरलं की ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटमध्ये बघता की पीएफ असेल, ग्रॅज्युटी असेल, की तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करणार त्याच्यावर गव्हर्नमेंट किंवा ती कंपनी तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत असते। तीच स्ट्रॅटेजी ह्या पालकांनी त्या मुलीसाठी केली की तुला 20,000 रुपये पगार भेटतो, तर याच्यातून तू किती सेव्ह करून इन्व्हेस्टमेंट करू शकतेस। तर त्या मुलीने सगळं कॅल्क्युलेट करून सांगितलं की 5,000 रुपये। त्या वेळेला सांगितलं तू 5,000 रुपये करतेस, आम्ही पण 5,000 रुपये तुझ्यासाठी करू। 21 वर्षाची मुली, आणि तिला सांगितलं हे जे 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट होतील, 5,000 रुपये तुझे, 5,000 रुपये आमचे, हे तुला 60 पर्यंत त्याला हात नाही लावायचं। म्हणजे इथून पुढे 21 वर्ष ते 60 पर्यंत, म्हणजे जवळपास 39 वर्ष। तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं की त्या 10,000 रुपयाची असायची पुढचे 39 वर्ष, आणि तिच्या आधीचे काही ते 3-4 लाख रुपये बर्थडेला गिफ्ट आले वगैरे अशा काही इन्व्हेस्टमेंट होत्या। तर पाहिलं तर जवळपास 52 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होत होती, आणि जी आकडा निघत होता 12-15%, तर तो आकडा होता जवळपास 33 करोड रुपये। मग त्या मुलीला विचारलं की बाबा तुला आज रिटायर व्हायचं 21व्या वर्षी, तर तुला किती रुपये लागतील? ती मुलगी बोलली मला कमीत कमी आज माझी लाईफस्टाईल वगैरे सगळं मॅनेज करायला मला 50,000 रुपये तरी लागतील। आम्ही कॅल्क्युलेट केलं की आजचे 50,000 रुपये 39 वर्षांनी किती होतील, तर ते निघाले 5.5 लाख। मग ते 33 करोडवर जर 5.5 लाख रुपयाचं जर तिला पेन्शन पाहिजे, तर ते करून सुद्धा 60 पासून जर तिला 5.5 लाख रुपये मिळायला पेन्शन चालू झाली त्या 33 करोडवर, तर ॲट द टाइम ऑफ 80 एजमध्ये, म्हणजे 80, ते जवळपास 186 करोड रुपये।